आंदोलनाचे समाजशास्त्र. मीचे आपण मध्ये कसे रूपांतर होते? तुम्ही कधी विचार केलाय का? हजारो लाखो विद्यार्थी जे तसे एकमेकांना ओळखत नाहीत, एकमेकांशी ते कनेक्टेडही नाहीत, मग त्यांना मी तून आपण मध्ये कन्वर्ट करणारी कोणती अशी गोष्ट आहे जी एकमेकांना जोडते? याबद्दल तुम्ही साधा एक प्रश्न घ्या की एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडतीये की रस्त्यावर खूप सारे खड्डे आहेत आणि त्याच्यामुळे कोणीतरी गाडीवरून घसरून पडला. आता तो व्यक्ती मी नाही, माझा कुटुंबीय नाही, परंतु रस्त्यांची झालेली नादुरुस्ती आणि त्याच्यामुळे होणारे ऍक्सिडेंट, तो पडलेला जो व्यक्ती आहे तो मीही असू शकतो, ही भावना जेव्हा लोकांमध्ये निर्माण होते तिथं आपल्याला मी पासून आपण हे रूपांतर झालेलं दिसतं. आता यालाच समाजशास्त्रामध्ये कलेक्टिव्ह आयडेंटिटी या कन्सेप्टनं मानलेलं आहे. कोणतंही आंदोलन हे फक्त मागण्यांवर उभं राहत नाही, तर ते उभं राहतं कलेक्टिव्ह आयडेंटिटीवर. म्हणजे जेव्हा अनेक लोक स्वतःला एका समान संघर्षाचा भाग समजू लागतात तेव्हाच मीच रूपांतर आपण मध्ये होतं. आणि या क्षणी ती फक्त गर्दी राहत नाही, तर तो बनतो एक समूह, तो बनतो एक आंदोलन. 2024 मध्ये बघा, बांगलादेशामध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ते एकाच कॉलेजचे होते का, एकाच वर्गाचे होते का, एकाच शहरातले होते का? तर नाही, पण त्यांना जोडत होती ती एक कॉमन भावना की माझ्या पिढीचं इथून पुढे काय होणार आहे. अशीच गोष्ट आपल्याला नेपाळमध्येही दिसली आणि हीच कन्सेप्ट आहे सोशलॉजीमध्ये आपण शिकतो कलेक्टिव्ह आयडेंटिटी. आजही भारतात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनातून आपल्याला वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे विद्यार्थी एकत्र येताना दिसतात, कारण त्यांचा एक कॉमन क्वेश्चन आहे आणि त्यामुळं ती त्यांना कॉमन आयडेंटिटी देतो. आंदोलनात तुम्ही सहभागी आहात की नाही, तुम्ही कोणती बाजू घेता हे न जाणून घेता समाजशास्त्र आपल्याला सांगेल की कलेक्टिव्ह आयडेंटिटी कशी बनते. आणि म्हणूनच म्हणतो, आंदोलन समजलं की समाज समजेल, समाजशास्त्र समजेल.